अहमदनगरमध्ये कांदा दूध दरासाठी 9 तासांपासून खासदार निलेश लंकेंचं आंदोलन सुरू. जोपर्यंत प्रशासन दखल घेत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार. लंकेंचा आक्रमक पवित्रा. उदगीर शहरात महाविकास आघाडीचा रास्ता रोको आंदोलन दरम्यान कार्यकर्ते आणि पोलिसांत बाचाबाची. विधानसभेत औचित्याचा मुद्दा मांडायला उशीर. परवानगी यशोमती ठाकूर यांना अश्रू अनावर. आपण ज्येष्ठ आहात, आपल्याला विनंती आहे. कोणी दिली नाही. नीट पीजी प्रवेश परीक्षेची तारीख जाहीर. 11 ऑगस्टला 2 सत्रात होणार परीक्षा. परीक्षेच्या 3 तास आधी तयार होणार प्रश्नपत्रिका. पेपरफुटी विरोधी विधेयक विधानसभेत सादर. 3 ते 10 वर्षांच्या शिक्षेची तरतूद तर 1 कोटींचा दंडही. पेपरफुटीला चाप बसण्याची शक्यता. अशा पद्धतीने कपडा फाडून विधान परिषदेमध्ये अंबादास दानवे पुन्हा आक्रमक शालेय गणवेश दाखवून उपस्थित केला सवाल. मुख्यमंत्र्यांनी दाखवला. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचं सॉफ्टवेअर अपडेट नाही. रुग्णांना डिस्चार्जच मिळेना. नवी मुंबईच्या कामोठेमधील एमजीएम रुग्णालयातील प्रकार. नंदुरबारच्या लेखीची सुवर्ण कामगिरी. आशियाई बुद्धिबळ स्पर्धेत नारायणी मराठे बनले युवा चॅम्पियन. जिंकले 2 सुवर्ण पदक. आरटीओच्या विलंब पासिंग निर्णयाविरोधात पुण्यात रिक्षा चालक आक्रमक. दंड आकारणं अन्यायकारक असल्याचा रिक्षा संघटनांचा आरोप. दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिरात शनिवारपासून मूर्ती संवर्धन प्रक्रिया सुरू होणार. गुरुवारपर्यंत मुख्य मूर्तीचं दर्शन बंद राहणार. दहा दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अमरावती जिल्ह्यात दमदार पाऊस. दुबार पेरणीच्या संकटात असणाऱ्या शेतकऱ्यांना मात्र दिलासा. राज्यात पुढील 2 दिवसात जोरदार पावसाचा इशारा. पुणे वेधशाळेचा अंदाज.